नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण 19 जूनचं प्रेडिक्शन आपण बघणार आहोत. जसं आपण काल 18 जूनचं जे प्रेडिक्शन केलं होतं त्यानुसार मार्केट साइडवेज मध्ये होतं आणि त्यांनी ब्रेकआउट देईल किंवा ब्रेकडाऊन देईल असं आपलं प्रेडिक्शन होतं आणि जास्त आपला कल होता तो वर जाण्याचा. आणि त्याच पद्धतीने मार्केटने गॅपअप ओपन झाला सकाळी आणि गॅपअप ओपन झाल्यानंतर तो साइडवेज झाला पूर्णपणे. आणि त्यामुळे जो शॉर्ट सेलर होते त्यांनी पैसे बनवले त्याच्यामध्ये. आजचा आपण बघूया की 19 तारखेला कसं असेल मार्केट. तर 19 तारखेला जर तुम्ही नीट बघाल तर मार्केटमध्ये पहिला आपण सपोर्ट कुठे, रेजिस्टन्स कुठे ते पहिले पाहूया. तर 20 जुलैला OI नुसार, ओपन इंटरेस्ट नुसार, तर 23,550 म्हणजे जी क्लोजिंग आहे आता तिथेच मार्केट आहे, तिथे त्याला सपोर्ट सुद्धा आहे 23,550ला. आणि पाठीमागे 23,500ला मोठा सपोर्ट आहे. ठीक आहे. पुढचा 24 लाख चा सपोर्ट आहे 23,500 वरती. आणि रेजिस्टन्स जर बघाल तर 23,550 एक छोटासा रेजिस्टन्स आहे आणि त्यानंतर 23,600. आज जिथे क्लोजिंग झाले ते 23,557 वरतीच आहे मित्रांनो. उद्या क्लोजिंग असल्यामुळे आहेत. पण जर हे ट्रॅप जर झाले, इथे जर 15 लाख लोक आहेत, 15,91,000 आहेत, म्हणजे जवळजवळ 16 लाख लोक जर आहेत, ते जर हे ट्रॅप जर झाले तर काय होईल मित्रांनो, तर पुढे 23,700 इझिली मूव्ह होईल. म्हणजे 50 पॉईंट इझिली मिळतील त्याच्यानेच, कारण ते जे सेलर आहेत ते बाहेर आपल्याला बनतील आणि आपल्याला मार्केटला पुढे पुश करतील. ठीक आहे. त्यानुसार जर मंथली जर बघाल तर मंथली नुसार जर आपण बघू तर मंथलीला जर तुम्ही बघाल तर 23,500ला सपोर्ट आहे आणि डायरेक्ट 23,700लाच आहे. मध्ये सपोर्ट आहेच नाही, रेजिस्टन्स आहेच नाही. त्यामुळे ओपन टू स्काय आहे 23,700 पर्यंत जाण्याची आणि तिथे पोहोचण्याचं चान्स आहे. कारण खाली जर आला तर 23,500ला मोठा सपोर्ट आहे मित्रांनो. ठीक आहे. चार्टवर आपण बघूया निफ्टी 50चा चार्ट जर बघाल तर साईडवेज आहे मित्रांनो. साईडवेज आहे. तर त्याच पद्धतीने आपण प्लॅन करणार आहोत की आज काय करायचं आहे. तर आज आपल्याला बघायचं आहे की जर तो 23,500च्या आसपास जर खाली गॅप डाऊन जर झाला, 23,500च्या आसपास मिळाला, तर आपण वर जाण्यासाठी घेणार आहोत प्राइस ऍक्शन नुसार. आणि समजा जर 23,700च्या आसपास ओपन जर झालं तर आपण प्राइस ऍक्शन नुसार परत खाली पुट घ्यायच्या प्लॅनिंग मध्ये आपण असू. आणि सुरुवातीचे 15 मिनिटं बघा, मी जे नेहमी सांगतो, सुरुवातीचे 15 मिनिटं बाय किंवा सेल करण्यासाठी नसतात, ऑब्झर्वेशन करण्यासाठी असतात. मोठे प्लेयर काय करतात आणि त्यानुसार आपण आपली स्ट्रॅटेजी बनवायची असते मित्रांनो. जर गॅप किंवा गॅप डाऊन मध्ये आता हे जर बघाल तर पूर्ण साईडवेज गेला. जसं मी काल म्हणालेलो पण होतो की तुम्हाला शॉर्ट ट्रायंगल बनवून कॉल पुट सेल करून तुम्ही चांगले पैसे बनवू शकतात. पण ज्यांची एंट्री 15 मिनिटानंतर जर झाले असेल त्यांनीच पैसे बनवले असतील. ज्यांनी जर अगोदरच बनवले असेल तर त्यांचे स्टॉप लॉस झाले असतील, कारण खूप मुवमेंट होती या 15-20 मिनिटात. आज सुद्धा तेच सांगेन मी. जर तुम्ही बाहेर असाल तर सपोर्टला बाय करा, रेजिस्टन्सला विका. सपोर्ट म्हणजे काय की 23,500ला जर का आला तर प्राइस ऍक्शन बनली तर तुम्ही बाय करणार आहात वर जाण्यासाठी, कारण स्ट्रॉंग आहेत तिथे, पुट रायटर खूप बसलेले आहेत. त्यानंतर जर 23,700ला जर आला तर 23,700ला तुम्ही शक्यतो पुट घ्या, की जेणेकरून तिथून प्राइस ऍक्शन नुसार खाली येण्याचे चान्सेस आहेत. मार्केटची रेंज जी आहे ती जवळजवळ 100 पॉईंटचीच आहे. मार्केटमध्ये स्ट्रेंथ नाहीये. रोज तो डोजी बनवत आहे. डेली कॅन्डल जर तुम्ही बघाल तर रोज डोजी कॅन्डल बनवत आहे. मार्केटमध्ये स्ट्रेंथ नाहीये. त्यामुळे जेव्हा हे असं होतं, कारण त्याच्या मागचं कारण आहे की डोजी जेव्हा बनते तेव्हा लक्षात ठेवा मार्केट कन्फ्युजन मध्ये आहे की त्याला कुठे जायचं हे कळत नाही, वर जायचंय की खाली जायचं. ठीक आहे. अशा वेळेला तो काय करतो, कुठली तरी एका ठिकाणी मोठी मूव देतो. मग त्यावेळेला स्ट्रिक्ट स्टॉप लॉस लावून तुम्ही काम करा, मोठी मूव लवकरच येणार आहे. ठीक आहे. आपण वळूया आता आपण बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीचं जर तुम्ही बघाल सपोर्ट आणि रेजिस्टन्स, तर ते आपण पहिलं मार्क करूया. आज मित्रांनो सांगायचं आहे की बँक निफ्टीची आज एक्सपायरी आहे, तर त्यामुळे जे काय ट्रेड कराल ते सांभाळून ट्रेड करा. 50,400 सगळ्यात जिथे क्लोजिंग आहे, 50,440ला क्लोजिंग आहे बघा, आणि 50,400लाच मोठा सपोर्ट आहे. आणि वर गेला तर 50,500ला मोठा एक, आणखीन एक जर वरती गेला तरी पुढे एक सपोर्ट आहे. पण रेजिस्टन्स सुद्धा 50,500लाच आहे मित्रांनो. आज एक्सपायरी असल्यामुळे सगळे जे आहेत ते गणित बदलणार आहेत. तर त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने प्लॅनिंग करून घ्या. आणि जर मंथली आपण बघू
की मंथली काय बोलते बँक निफ्टी. तर मंथली मध्ये तर क्लिअर कट दिसते 50,500 ला सपोर्ट आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर डायरेक्ट 51,000 वरती आहे. मध्ये आहे ना पूर्ण गॅप आहे, जवळजवळ 500 पॉईंटचा पूर्ण गॅप आहे. जर हे जर ट्रॅप जर झाले, पूर्ण 500 पॉईंटची रॅली बनू शकते बँक निफ्टीमध्ये. आणि बँक निफ्टी, जसं मी काल म्हणालेलो सुद्धा, की बँक निफ्टी मला बुलिश जास्त दिसते निफ्टीपेक्षा. कारण त्याचे एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक हे चांगले, त्याच्यात सगळ्यात चांगला म्हणजे एचडीएफसी बँकेचा चांगला चार्ट आहे. त्यामुळे तो वर जाण्याचे जास्त चान्सेस आहेत. आणि काल जर बघाल, बँक निफ्टी त्या पद्धतीनेच गेलेले आहे. पुन्हा तेच, की 50,400च्या आसपास जर का आपल्याला मिळालं, ठीक आहे, 50,400, 50,300, हे बघा, 50,400, 50,300 जर तुम्ही बघाल, तर सपोर्ट एकदम स्ट्रॉंग आहेत, स्ट्रॉंग. त्या पद्धतीने रेजिस्टन्स स्ट्रॉंग नाही. तर तिथे जर मिळाले तर आपण तिथे बाय करणार आहोत, बँक निफ्टीला बाय करणार आहोत. ठीक आहे. आणि बाय कुठपर्यंत करणार आहोत, तर 50,500 पर्यंतच आपण बाय करणार आहोत. 50,500च्या वरती त्याला रेजिस्टन्स सुद्धा आहे. आणि जर का तो त्याच्या वरती 15-20 मिनिटं जर थांबला, 50,500च्या वरती जर थांबला, तर मित्रांनो शॉर्ट कव्हरिंगची जी रॅली येते आणि त्याच्यानुसार तो 51,000 टच सुद्धा करू शकतो. 500 पॉईंट इझिली जाऊ शकतात, कारण आज एक्सपायरी आहे मित्रांनो. सांभाळून ट्रेड मारा. ठीक आहे. त्याच पद्धतीने जर 50,500च्या खालीच जर असेल, तर तुम्हाला तिथे पुट घ्यायचा, की जेणेकरून तो खाली तुम्हाला कमीत कमी 50,200 पर्यंत, 200 ते 250 पॉईंट पर्यंत इझिली येऊ शकतो. कारण तेवढा त्याच्यात तिथे मध्ये सपोर्ट इतके जरी असले, स्ट्रॉंग असले, तरी पण खाली येण्याचे चान्सेस आहेत. पण जास्त आपण काय प्लॅन करणार आहोत, बुलिश, साईडवेज टू बुलिश मध्येच आपण बँक निफ्टीला प्लॅन करतो. आणि निफ्टीला, जर निफ्टीचा जो मेन हे आहे, त्याच्यासाठी आपण बघतोय की निफ्टीमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे 100 पॉईंट वरतीच आपण आलोय. तर जोपर्यंत सपोर्ट रेजिस्टन्स आहे, तोपर्यंत आपण तिथेच आपल्याला बाय करायचे, किंवा तिथेच आपल्याला सेल करायचे, आणि तिथेच आपल्याला प्राइस ऍक्शन बघायचं, आणि त्यानुसारच आपल्याला पुढे जायचे मित्रांनो. एचडीएफसी बँकेचा जर तुम्हाला मी सांगितलं चार्ट, तर इतका सुंदर दिसतोय. तो काल सुद्धा दिसत होता. त्यांनी डेली कॅन्डल वरती पण चांगलं बनवलंय. डेली वरती जर आपण पाहिलं एचडीएफसी बँक, तर तो 60 क्रॉस केलाय आरएसआय, आणि तो जवळजवळ ही गॅप फिल करण्यासाठी येणार. ती गॅप आहे 1,658 पर्यंतची जी गॅप आहे, ही गॅप एकदा तरी तो फिल करणार, म्हणजे फिल करण्यासाठीच आलेला आहे. आणि त्यानंतरच जर त्याच्यात खाली येण्याचे चान्सेस आले तर, पण शक्यतो तो गॅप फिल करेल. दुसरं आहे, जर आयसीआयसी बँक आपण बघितली, तर आयसीआयसी बँकेनी मुव्हिंग ऍव्हरेज जस्ट क्रॉस केलेला आहे. आणि आयसीआयसी बँक 1,050 ते 1,177 या रेंज मध्ये आहे मित्रांनो. जर तुम्ही आयसीआयसी बँक मध्ये जर बघाल, म्हणजे या दोन, आयसीआयसी बँक आणि एचडीएफसी बँक, दोघांनी जर चांगलं काम केलं, तर बँक निफ्टी 100% वर जाते. त्यानुसार हे चालते. आणि रिलायन्स मध्ये जर बघाल, जो निफ्टीचा मेन लीडर आहे, तर रिलायन्स जवळजवळ आपल्या रेजिस्टन्सच्या जवळ येतोय. म्हणजे जास्त पॉइंट नाही, पण रेजिस्टन्सच्या आसपास तो येतोय. आणि चांगला चार्ट बनवलेला आहे. मित्रांनो, जे काय कराल ते सांभाळून काम करा, सांभाळून ट्रेड मारा. आज एक्सपायर आहे बँक निफ्टीची, हे लक्षात ठेवा, आणि त्यानुसार काम करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. थँक यू व्हेरी मच.